ग्रुपचे शालोम बायबल स्टडी ग्रुपचे मी आभार मानतो। त्यातल्या त्यात सन्माननीय मिसाळ पाळक साहेब, त्यांचं कुटुंब, त्याचप्रमाणे आमचे प्रिय सातपुते दादा यांचे देखील मी मनापासून आभार मानतो। कारण ही जे आजची घडी आहे, संधी आहे, ही परमेश्वराच्या कृपेने, परमेश्वराचे निवडलेले जे सेवक असतात त्यांच्याच माध्यमातून मिळते। आणि मला सांगवायला एकदम अभिमान वाटतो की शालोम ग्रुप हा अतिशय परमेश्वराने निवडलेला, परमेश्वराने कार्यान्वित केलेला, फंक्शनल असा हा ग्रुप आहे। आणि त्यातले त्यात त्यामध्ये सन्माननीय मिसाळ पाळक साहेब, सातपुते दादा आणि आपण सर्वजण, तुम्हाला सर्वांचे मी मनापासून आभार मानतो। आणि आजचा आपण जास्त वेळ नाही घेणार, 10 ते 15 मिनिटं घेणार। की आजच्या जगामध्ये जी घडी चाललेली आहे, जे काही परिस्थिती, सरकमस्टन्स ज्याला आम्ही म्हणतो, जे उलथापालथ चाललेली, तिचं सर्व जे काही सारांश आहे किंवा तिच्याबद्दल, आजच्या घडीबद्दल जे काही भाकीत केलेले आहेत ते पवित्र शास्त्रामध्ये आहेत। आणि पवित्र शास्त्रामधले सर्व भाकीत भविष्यवाण्या या आम्हाला आमच्या उन्नतीसाठी, आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी, आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होण्यासाठी परमेश्वराने दिलेले आहेत। आणि त्यातल्या त्यात एक सांगायची गोष्ट म्हणजे की परमेश्वराने अशाच लोकांना निवडलं आहे की त्याच लोकांपर्यंत ही वार्ता जाते। आम्ही जर आमच्या देशाची जर लोकसंख्या पाहिली तर साधारणपणे 150 करोड पर्यंत झालेली, परंतु 150 करोड लोकांपैकी किती लोक परमेश्वराच्या सानिध्यामध्ये, त्याच्या अस्तित्वामध्ये, त्याच्या वचनामध्ये आणि त्याच्या आशीर्वादामध्ये, आणि त्यांनी नेमून दिलेला जो काही भाग आहे, परिसर आहे, प्रेमायसेस आहे, आणि त्यामध्ये जी वस्ती आहे त्या वस्तीमध्ये किती लोक आहेत हे आम्हाला दिसतं। कारण परमेश्वराचं वचन सांगतं की बोलवलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडे। आणि त्या थोडक्यामध्ये आम्ही आहोत की ज्याचा उल्लेख परमेश्वराने बघा मत्तेकृत शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि 13 वचनामध्ये केला असेल। मत्तेकृत शुभवर्तमान 7वा अध्याय 13 वचन हे आम्हाला दाखवून देतं की खरोखर आम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये आहोत, कुठल्या ग्रुपमध्ये आहोत, कुठल्या विभागामध्ये आहोत। वाचलं तर बरं होईल। परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद, 7-13 रुंद आणि अरुंद। हा, कुठल्या अरुंद दरवाजाने आज जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा हो रुंद व मार्ग पसरत आहे, हा, आणि त्यातून आज जाणारे बहुत आहेत। परंतु ज्यांना जीवनाचा मार्ग सापडतो, त्याच्या पुढचं वचन आहे, जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकुचित आहे, हा, आणि जास्त सापडतो ते थोडके आहे। दे आर व्हेरी फ्यू पीपल, ते आम्ही आहोत असं ठामपणे आम्ही परमेश्वराबरोबर सांगितलं। तो निवडलेला आहेस आम्हाला, आणि या कॅटेगरीमध्ये, ह्या वर्गामध्ये आहोत की निवडले म्हणजे ज्याला जीवनाचा मार्ग सापडतो ते थोडके आहेत। म्हणून आम्हाला या ठिकाणी परमेश्वराचं वचन अतिशय चांगल्या पद्धतीने सांगते की या बदलत्या काळामध्ये या घडामोडी चालल्यात, या अतिशय भयानक अशा चाललेल्या आहेत। आणि परमेश्वराने आम्हाला त्याच्या संदर्भामध्ये पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला काही गोष्टी लिहून दिलेल्या आहेत की ज्याचा उल्लेख आम्हाला यशा 29 आणि 13, 14, 15 वचनामध्ये आपण वाचू। प्रभू म्हणाला आहे की हे लोक माझ्या समीप येऊन, प्रभू म्हणाला आहे की हे लोक माझ्या समीप येऊन आपल्या तोंडच्या शब्दांनी माझा सन्मान करतात। पुन्हा एकदा वाचतो, प्रभू म्हणाला आहे की हे लोक माझ्या समीप येऊन आपल्या तोंडच्या शब्दांनी माझा सन्मान करतात, तरी माझ्यापासून आपले अंतःकरण दूर राखतात। आता हे जुन्या करारामध्ये दूर राखतात, आणि हे माझे भय बाळगतात, ते केवळ मनुष्याने पडवलेल्या आज्ञेप्रमाणे बाळगतात। ज्याचा उल्लेख आम्हाला नव्या करारामध्ये मार्क शुभवर्तमान 7वा अध्याय आणि 7व्या वचनापासून 3 वचन वाचले तर बरं होतील। मार्क 7:6 मनुष्याचे नियम, मार्क 7:6
त्याने त्यास उत्तर दिले की हा तुम्हा ढोंग्याविषयी यस यशयाने चांगला संदेश दिला. हा त्याचा लेख असा आहे हा. की हे लोक ओठांनी माझा सन्मान करीतात, परंतु त्यांचे अंतःकरण मजपासून दूर आहे. हा पुढे अजून एक दोन मनुष्याचे नियम शास्त्र म्हणून शिकवून व्यर्थ माझी उपासना करतात. हो तुम्ही देवाची आज्ञा सोडून मनुष्यांचा संप्रदाय अनुसरता. आणि तो त्याच म्हणाला, तुम्ही आपल्या संप्रदायाचे अनुसरण करण्याकरिता देवाच्या आज्ञेचा अगदी त्याग करीता. हा देवाचा अरबी मध्ये त्याचं फार सुंदर अरबी बायबल असेल ना तर त्याच्यामध्ये त्याचं स्पष्टीकरण प्रोनाऊन्सिएशन जे आहे अतिशय समजण्यासारखं. हे लोक ओठाने माझा सन्मान करतात पण यांचं अंतकरण माझ्यापासून फिरलेले. मनुष्याने हाताने बनवलेले नियम हे फॉलो करतात. तर या सर्व गोष्टी आजच्या या युगामध्ये या सध्या परिस्थितीमध्ये आम्हाला पाहायला मिळतात. आम्ही त्या अनुभवतो पण. आता चर्चमध्ये गेल्यानंतर पण आम्हाला काही काही गोष्टी पाहायला मिळतात की ज्या परमेश्वराच्या जे काही परमेश्वराची जे काही चौकट बनवलेली आहे त्या चौकटीच्या बाहेर फ्रेम आउट ऑफ फ्रेम. म्हणून परमेश्वर आम्हाला या ठिकाणी सावध करतो. बघा अजून एक वचन आहे यशाचा 51 अध्याय 4, 5 आणि 6 वचन वाचू. 4, 5 यशा. त्याच्यानंतर मग आपला विषय तारण जो आहे त्याच्याकडे जाऊया. म्हणजे खाद्यांच्या देशात नाही 51, 4, 6. माझ्या लोकांनो मजकडे माझ्या लोकांनो माझ्याकडे लक्ष द्या. लक्ष द्या. माझ्या प्रजे मजकडे कान दे. माझ्या प्रजे माझ्याकडे कान दे. कारण माझ्यापासून धर्मशास्त्र निघेल. इथं नियमशास्त्र. माझ्यापासून धर्मशास्त्र नियमशास्त्र निघेल व राष्ट्रास प्रकाश प्राप्त व्हावा म्हणून मी आपल्या धर्माची स्थापना करेन. माझा न्याय समीप आला आहे. माझे उद्धार कार्य सुरू झाले आहे. माझे भूष राष्ट्रांचा न्याय करतील. द्वीपांना माझा ध्यास लागला आहे. त्यांचा भरोसा माझ्या बाहूवर आहे. बस. आता या ठिकाणी फार सुंदरसं असं मार्गदर्शन आहे. माझ्या लोकांनो. आम्ही मगाशी पहिले आम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये. आता याच्या व्यतिरिक्त बरेच लोक आहेत की जे आम्हाला रोमकारस पत्र 1 अध्याय 19-20 वचनामध्ये पाहायला मिळेल. ते आपण नंतर त्याच्याबरोबर तुम्ही वाचून घ्या. माझ्या लोकांनो माझ्याकडे लक्ष द्या. माझ्या प्रजे माझ्याकडे कान दे. कारण माझ्यापासून नियमशास्त्र निघेल व राष्ट्रांना प्रकाश प्राप्त व्हावा म्हणून मी आपल्या न्यायाची संस्थापना करेल. संस्थापन करेल आणि न्यायाची पण स्थापना करेल. माझा न्याय समीप आलाय. माझा न्याय समीप आलाय. समीप म्हणजे आता जवळ आले. या शेवटल्या काळामध्ये जगत असताना आम्हाला शेवटल्या काळाचे जे चिन्ह आहेत जे आम्हाला मत्ते शुभवर्तमान याचा 24वा अध्याय आणि पहिले 2 वचनं वाचले तर आपल्याला समजेल. मत्ते 24:1-2. मग येशू मंदिरातून बाहेर निघून चालला असता त्याचे शिष्य त्याला मंदिराच्या इमारती दाखवण्यास जवळ आले. तेव्हा येशू त्यास म्हणाला, हे सर्व तुम्ही पाहताना मी तुम्हास खचित सांगतो, पाडला जाणार नाही असा दगडावर दगड येथे राहणार नाही. अजून एक पुढं. जो जैतुनाच्या डोंगरावर बसला असता शिष्य त्याकडे एकटे येऊन म्हणाले, या गोष्टी केव्हा होतील आणि आपल्या येण्याचे व या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय हे आम्हाला सांगा. येशूने त्यास उत्तर दिले, तुम्हास कोणी फसवू नये. तुम्हास कोणी फसवू नये म्हणून जपा. सावध राहा. कारण पुष्कळ जण माझ्या नावाने येऊन ख्रिस्त आहे असे म्हणतील व बहुतांश फसवतील. तुम्ही लढायाविषयी ऐकाल व लढावयाच्या अवया ऐकाल तेव्हा सांभाळा. घाबरू नका, कारण असे होणे अवश्य आहे, परंतु तेवढ्यात शेवट होत नाही. कारण राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी दुष्काळ व भूमिकंप होतील. अजून एक. सर्व वेदनांचा सर्व वेदनांचा म्हणजे ही सुरुवात. द बिगिनिंग. ही सुरुवात म्हणजे इथं आम्हाला परमेश्वराने जागृत केले. परमेश्वराने आम्हाला आमच्या तारणाबद्दल, आमच्या सार्वकालिक जीवनाबद्दल, आमचा दैनंदिन जीवनामध्ये असलेला जो काय व्यवहार आहे
एकमेकाशी असलेलं आमचं बेहाव, आमचं वर्तन, याच्याविषयी परमेश्वर आम्हाला ह्या वचनातून जागृत करतो, अशासाठी की परमेश्वर म्हणतो की कोणाचा मरणाऱ्याच्या मृत्यूने मला संतोष होईल, असं नाही तर त्यांनी मागं फिरावं. ही एक संधी आम्हाला परमेश्वराने या ठिकाणी दिली. म्हणून परमेश्वर आम्हाला या ठिकाणी जागृत करतो की आम्ही परमेश्वराच्या सानिध्यामध्ये, त्याच्या अस्तित्वामध्ये, त्याच्या वचनामध्ये आणि त्याने नेमून दिलेला जो प्रेमायसेस, जे कॅम्पस ज्याला आम्ही म्हणतो, नाही का, ज्याप्रमाणे यवन करू शुभवर्तवानेचा 10 आणि 10 वचनामध्ये असं म्हटलंय, चोर येतो केवळ चोरी, नाश व घात करायचे, मी तर तुम्हास जीवन प्राप्ती आणि ती पण विपुलपणाने द्यावी. आणि मीच उत्तम मेंढपाळ आहे आणि उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरासाठी आपला स्वतःचा प्राण देतो. ही एक सुवर्ण संधी आम्हाला मिळाली, ही 2024 वर्षापूर्वी मिळाली. पण ही सस्टेन करण्यासाठी, ही निरंतर सस्टेनेबल पुढे ठेवण्यासाठी परमेश्वराने आम्हाला हे वचन आमच्या जे काय आम्ही पाहतो, आमचं जीवन पाहतो, आरसा एक आमचं व्हेरिफिकेशन किंवा आमची पडताळणीसाठी परमेश्वराने आम्हाला हे देखील दिल्यात, अशासाठी की आमचा नाश होऊ नये तर आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. म्हणून आता ह्या गोष्टी जर काही इग्नोर केल्या किंवा आम्ही ह्या टाळल्या तर परमेश्वराने याच वचनामध्ये पुढे सांगितलं बघा की काय काय घडेल असं सांगितलंय. 6 वचन वाचलं तर बरं होईल आपल्या. यशया 51:6. वर आकाशाकडे आपले डोळे हा, लावा वर आकाशाकडे आपले डोळे लावा आणि पृथ्वीकडे लक्ष द्या. हा कारण आकाश धुराप्रमाणे विरून जाईल, हा पृथ्वी वस्त्राप्रमाणे जीर्ण होईल, हा तिथे रहिवासी चिलटाप्रमाणे मरतील, हा तरी माझे तारण सर्व काळ टिकेल, हा. न्याय भंग पावणार नाही. माझा न्याय भंग पावणार नाही, माझे तारण सर्व काळ टिकणार आहे. या सर्व काळ तारणामध्ये टिकण्यासाठी परमेश्वराने तुमची आणि माझी निवड केली. आता या सर्व गोष्टी आम्ही या ठिकाणी पाहिल्या, पण आम्हाला सार्वकालिक जीवन मिळण्यासाठी परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र वधस्तंभावर दिला आणि त्या वधस्तंभावर दिल्या पुत्राच्या मृत्यूच्या माध्यमातून त्याने आमच्यासाठी केलेलं जे काही बलिदान आहे, जे काही डेडिकेशन आहे, जे सॅक्रिफाईस ज्याला म्हणतो आम्ही, त्याच्या माध्यमातून आम्हाला तारण प्राप्ती झाली. आणि आमचं तारण होण्यासाठी परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र दिला, ज्याचा उल्लेख आम्हाला योहान 3:16 मध्ये पाहायला मिळतो की देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होणे तर त्या सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. हे झालेली आमच्यासाठी योजना, हे परमेश्वराचं प्रोजेक्ट आणि येशू ख्रिस्ताने 3.5 वर्षामध्ये पूर्ण केलं आहे ना. येशू ख्रिस्ताने 3.5 वर्षात पूर्ण केलं हे प्रोजेक्ट. आणि ह्या क्रूसाच्या बलिदानाच्या माध्यमातून आमचं तारण झालंय. आणि येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर या वेळेस आमचं तारण होण्यासाठी येशू ख्रिस्ताने या वेळेस आमच्यासाठी 4 मुख्य गोष्टी पूर्ण केल्या वधस्तंभावर, ज्याचा उल्लेख आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला भेटतो. पहिलं 1 नंबर आहे की त्याने आमच्यासाठी प्रायश्चित केलं, प्रायश्चित, ज्याचा उल्लेख 1 योहान 2 अध्याय 1 आणि 2 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतो. अहो माझ्या मुलांनो, तुम्ही पाप करू नये, अहो माझ्या मुलांनो तुम्ही पाप करू नये म्हणून ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे आणि तोच आपल्या पापाबद्दल प्रायश्चित आहे. ही पहिली गोष्ट, त्याने आमच्यासाठी काय केलं? प्रायश्चित केलं. पहिली गोष्ट त्याने आमच्यासाठी पहिले योहान 2 अध्याय 1 आणि 2 वचन. अहो माझ्या मुलांनो तुम्ही पाप करू नये म्हणून ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे आणि तोच आपल्या पापाबद्दल प्रायश्चित आहे. फर्स्ट थिंग. दुसरी गोष्ट, त्याने आमच्यासाठी खंडणी भरून दिली. खंडणी म्हणजे बघा, किंमत मोजली. किंमत फार महत्वाचं आहे. या गोष्टी सर्वसाधारण या युगामध्ये ज्या घडामोडी चाललेल्या आहेत, जे सरकमस्टन्स चालले, ज्या परिस्थिती निर्माण झालेल्या आहेत, राजकीय परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, कौटुंबिक परिस्थिती, शैक्षणिक परिस्थितीमध्ये आज मोठा दंगा चाललेला आहे. आणि ह्या सर्व गोष्टी ज्या कॉन्ट्रावर्सी म्हणतो आपण याला, या सर्व गोष्टी सैतानाने क्रिएट केल्यात अशासाठी की आमचं चित्त, आमचं कॉन्सन्ट्रेशन, आमचं लक्ष, आमचं ध्येय, आमचा उद्देश ह्याच्यापासून दूर जावा. म्हणून चोर येतो केवळ चोरी आणि घात आणि नाश करावाच येतो. हे सर्वसाधारण ज्या परमेश्वराचे जी निवडलेले लोक आहेत त्यांच्या लक्षात येतं हे. आणि ही जागृती, ही सुवार्ता आम्हाला सांगायची अशासाठी की कोणाचा नाश होऊ नये म्हणून परमेश्वराची अशी इच्छा आहे.
खंडणी भरून दिली किंमत, याचा उल्लेख मार्क ऋषी वर्तमान याचा 45व्या वचनामध्ये असं म्हटलंय, कारण मनुष्याचा पुत्र सेवा करून घेण्यास नाही, कारण मनुष्याचा पुत्र सेवा करून घेण्यास नाही, तर सेवा करण्यास व पुष्कळांच्या मुक्तीसाठी. काय म्हटलंय? पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करावयास आला. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की 1 कोरिंथ 6 अध्याय 20व्या वचनामध्ये, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहेत. खंडणी म्हणजे किंमत भरून देणे. कारण तुम्ही मोलाने विकत घेतले आहात म्हणून तुम्ही आपले शरीर व आत्मा जी देवाचे आहेत. आता ही कोणाचे आहेत? आमचं शरीर आणि आत्मा कोणाचं आहे? देवाचा आहेत. परंतु आम्ही कोणाच्या हवाली करतोय? सैतानाच्या हवाली करतोय. मग तिथं आमचा नाश निश्चित ठरलेला आहे. म्हणून तुम्ही आपले शरीर व आत्मा ही जी देवाची आहेत त्याद्वारे देवाचा गौरव करा. दुसरी गोष्ट खंडणी. पहिली गोष्ट झालं प्रायश्चित, दुसरी गोष्ट झाली खंडणी. आता तिसरी गोष्ट म्हणजे फार महत्वाची, रद बदली, ज्याला आम्ही ट्रान्झॅक्शन म्हणतो, देवाण घेवाण, ज्याचा उल्लेख यशया 53:6 मध्ये आम्ही पाहतो की आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहुकून गेलो होतो, आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता, अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले. बरोबर? काय म्हटलं? रद बदली. रद बदली म्हणजे येशू ख्रिस्ताने आमचं घाणेरडं पाप, की ज्या पापाला म्हणजे आम्ही त्याची व्याख्याच करू शकत नाही, ते पाप, आणि ते एकट्याच नाही, सर्व जगाचं पाप त्यांनी त्याच्यावर घेतलं आणि त्याची नीतिमत्ता आणि धार्मिकता आम्हाला दिली. देवाणघेवाण झाली. रद बदली. यशया 53:6 मध्ये, आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहुकून गेलो होतो, आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता, अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले. आणि गलतीकरास पत्र 3 अध्याय 24व्या वचनामध्ये असं म्हटलंय, यावरून आपण विश्वासाने नीतिमान ठरवले जावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोहोचवणारे बालरक्षक होते. हा एक. आणि चौथी गोष्ट फार महत्वाची की त्याने आमच्यासाठी समेट केला. समेट. समेट म्हणजे कॉम्प्रोमाइज. अजून काय म्हणता येईल त्याला? समेट म्हणजे बोलाचाली करून काय म्हणतात त्याला, की जुन्या करारामध्ये आहे तो एक शब्द, समेट करणं, नाही का? समेट करणं म्हणजे एकमेकाबद्दल असलेलं, एकमेकाला आपण क्षमा करणं किंवा मांडवली. मांडवली नाही म्हणता येणार, पण हा फार गहन शब्द आहे. समेट म्हणजे जे आम्ही परमेश्वराच्या समीप जाऊ शकत नव्हतो, नाही का? जुन्या करारात पाहिलं आम्ही, निवास मंडपामध्ये पाहिलं तर फार भयानक गोष्टी होत्या, की अंगण, पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थान, नाही का? आता अंगणामध्ये येणारे फक्त इस्रायलीच असे जे सुंता झालेले असायचे. पवित्र स्थानामध्ये दीपवृक्ष, मेज आणि वेदी, कोणची धूप वेदी, इथं जाणारा फक्त याजकच असायचा. आणि परमपवित्र स्थानामध्ये तर विचारूच नका, तिथं जायचं फार भयंकर होतं. त्या पवित्र भांड्याकडे पाहणं किंवा त्या ह्याच्याकडे पाहणं देखील कठीण होतं, नाही का? तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही परमेश्वराबरोबर बोलू शकत नव्हतो. परंतु येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस वधस्तंभावर आपला प्राण दिला त्यावेळेस वेदीवरचा पडदा वरपासून खालपर्यंत हटण्यात आला आणि त्यांनी आम्हाला काय केली? आबा आणि बापा म्हणण्यासाठी परमिशन दिली. परमिट दिलं. परमिट जसं नॅशनल परमिट आहे, तसं आम्हाला सार्वकालिक जीवनापर्यंत जाण्याचं परमिट दिलं. ह्या गोष्टी आम्ही विसरल्या नाही. समेट. कारण आपण शत्रू असताना देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूच्या द्वारे आपला समेट झाला असता त्याच्या जीवनाने आपण काय झालो? विशेष करून तारले जाणार. आणि या सर्व गोष्टी आम्हाला परमेश्वराने याच्यात दिल्या. आणि तारण होणं म्हणजे फार महत्वाची गोष्ट आहे. तारण झालं कशावरून समजायचं? की पाप, शाप, मरण आणि दंड आज्ञा याच्यातून मुक्त होणं. काय होणं? पाप, शाप, मरण आणि दंड आज्ञा याच्यातून मुक्त होणं किंवा याच्यातून आम्ही सुटणं, त्याला आमचं तारण म्हणतात. आणि हा पवित्र शास्त्रातील मध्यवर्ती एक विषय आहे. पवित्र शास्त्रातल्या 66 पुस्तकाचा एकच उद्देश आहे, मानवाचा उद्धार, तारण. आणि उद्धाराची योजना या देणबाग्यापासून चालू झाली. या ठिकाणी हे परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं अशासाठी की आम्ही थोडंसं
जुन्या कराराकडे गेलो की एचकेल याचा 18वा अध्याय आणि 30, 31 आणि 32 वचन वाचू आपण थांब. एचकेल 18 म्हणजे आमच्या तारणाची व्यवस्था कुठपासून केलेली बघा. तुम्ही आचरलेले सर्व दुराचार हा 30 पहिल्यापासून होता म्हणजे 31 पासून. हा प्रभू परमेश्वर हा प्रभू परमेश्वर म्हणतो, हे इस्रायल घराण्या, मी तुम्हा प्रत्येकाचा यास्तव मी तुम्हा प्रत्येकाचा ज्याच्या त्याच्या मार्गाप्रमाणे न्याय करेल. हा तुम्ही परता आपल्या सर्व पातकापासून मागे फिरा. हा म्हणजे तुमचा अधर्म तुम्हाला अडथळा होणार नाही. तुम्ही आचरलेले सर्व दुराचार तेव्हा पण होते, 1 मिनिट, तेव्हा पण होते आणि आता पण आहेत. तेव्हा पण होते आणि आता पण आहेत. जे आचरलेले दुराचार आपण फक्त 2 मिनिटात पाहू की ज्याचा उल्लेख परमेश्वराने रोमकरस पत्र 1 अध्याय 29 वाचनापासून, एक मोठी लिस्टच आहे. रोम 1:29 पासून थोडं पुढं. सर्व प्रकारची अनिती. आरवी मधून वाचलं तर बरं होईल. आरवी मधून सर्व प्रकारची अनिती, जार कर्म, दुष्टपणा, लोभ, वाईटपणा यांनी ते भरलेले असून हेवा, खून, कलह, कपट, कुबुद्धी यांनी ते पुरेपूर ठासून भरलेले. हा हा पुढं. ते चाहडखोर, निंदक, देवाचा तिटकारा असलेले, उद्धट, गर्विष्ठ, बडाईखोर, कुकर्मकल्पक, माता पितरांची अवज्ञा करणारे, निर्बुद्ध, वचन भंग करणारे, ममताहीन, निर्दय असे होते. हा पुढं. जे ह्या रीतीने वागतात ते मरणास पात्र आहे. हा देवाचा निर्णय. बस ते मरणास पात्र आहेत. म्हणून परमेश्वर आम्हाला एक संधी देतो की एचकेल 18 मध्ये आपण वाचतोय. पहा परत पुढं. तुम्ही आचरले सर्व दुराचार टाकून द्या. हा आपल्या ठाई नवे हृदय उत्पन्न करा व नवा आत्मा स्थापित करा, ज्याचा उल्लेख परमेश्वराने एचकेल मध्ये 36 आणि 24, 25, 26 वाचनामध्ये दिलाय. ते नंतर वाचू आपण. हा पुढं. हे इस्रायल घराण्या, तुम्ही का मारता? कारण प्रभू परमेश्वर म्हणतो आणि जिवंत राहा. त्यावेळेस हे वचन आहे, त्यावेळेस हे वचन आहे. त्यावेळेसच्या लोकांना पण हे वचन अगदी तंतोतंत म्हणजे असं मॅच्युर्ड आहे, बंधनकारक आहे. आजही आम्हाला बंधनकारक आहे. जर आमच्या ठाई जर काही उणीवता असेल किंवा काही परमेश्वराला न आवडण्या गोष्टी असतील, याचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये बऱ्याच ठिकाणी केलाय. आपल्याला तेवढा वेळ नाही, परंतु आपण समजदार आहोत की जर आम्हाला सार्वकालिक जीवन पाहिजे असेल तर सर्वप्रथम आम्ही या सर्व गोष्टी काय केल्या पाहिजे? टाकून दिल्या पाहिजेत. आणि परमेश्वराच्या सानिध्यामध्ये, त्याच्या अस्तित्वामध्ये, त्याच्या आशीर्वादमध्ये आम्ही निरंतर सस्टेनेबल स्थायी स्वरूपामध्ये रोज आम्ही त्याच्या पवित्र शास्त्रामध्ये काय केलं पाहिजे? मग्न झालं पाहिजे. ज्याचा उल्लेख परमेश्वराने दावीद राजाच्या माध्यमातून स्तोत्र 1 मध्ये असं म्हटलंय की जो पुरुष दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, पापीजनाच्या मार्गामध्ये उभा राहत नाही, निंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रामध्ये रमतो आणि त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. ही इज अ ब्लेस्ड. आणि मग त्याची परिभाषा, व्याख्या थोडीशी खाली दिली की ते कसं आशीर्वादित कसा, की जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावले, म्हणजे वचनाजवळ लावले, देवाजवळ राहिले, त्याच्या प्रीतीमध्ये लावले, जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावले, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याचे पाणी कोमजत नाही, अशा झाडासारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ते परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. थँक्यू. गॉड ब्लेस यू.